लॉ विथ विधी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आपण या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं, फॉलो नसेल केलं तर आपण फॉलो करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे कायद्याविषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील। आपण इथून मागे या चॅनलवर बरेचसे व्हिडिओज अपलोड केलेले आहे। पती पत्नीविषयी असतील, पोडगी, पोलीस स्टेशनमधल्या आरोपीचे अधिकार असतील, पोलीस तक्रार घेत नसतील तर आपण काय करू शकू याबद्दल असेल, किंवा मग कॉल रेकॉर्डिंग असेल, व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, तर ते जर लिगल करायचं असेल, आपल्या कोर्टात प्रूफ म्हणून सादर करायचं असेल तर त्यासाठी काय प्रोसिजर आहे ह्याबद्दल आपण बरेचसे व्हिडिओज या चॅनलवर आपण अपलोड केलेले आहेत। जर आपण पाहिले नसतील तर पहा व आपल्या नातेवाईकांना शेअर करा, म्हणजे ज्यांना त्याची गरज आहे त्या व्हिडिओची, त्यांना अगदी फ्री ऑफ कॉस्ट त्यांना कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्या या चॅनलवर मिळून जाईल। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की खरेदी खत म्हणजे काय, किंवा खरेदी खत नोंदणी करताना कोणकोणती कागदपत्रे लागतात, किंवा खरेदी विक्रीच्या व्यवहारातील महत्त्वाचे घटक कोणते, हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर खरेदी खत म्हणजे काय, तर खरेदी खत हा मालकी सिद्ध करणारा कायदेशीर दस्ता आहे। खरेदी खताने एका पक्षाची मालकी संपुष्टात येऊन ती मालकी त्याच दस्ताने दुसऱ्या व्यक्ती संपादित करतो। म्हणजे ज्यावेळेस आपण खरेदी खत करतो त्यावेळेस एका व्यक्तीची मालकी संपुष्टात येऊन दुसरा व्यक्ती ती मालकी संपादित करत असतो या दस्ता थ्रू। तर विक्री करार मुख्य दस्तऐवज म्हणून कार्य करतो। खरेदी दस्ता तयार करताना मालमत्तेचे हस्तांतरण कायद्यातील तरतुदी काळजीपूर्वक आपण तपासल्या पाहिजेत। खरेदी खत करण्याच्या अगोदर कोणकोणत्या कायद्यातील तरतुदी आहेत खरेदी खताविषयी, तर हे आपण तपासणं गरजेचं आहे। खरेदी खत म्हणजे काय, तर विक्री करार म्हणजेच खरेदी खत, किंवा खरेदी खत दस्ताद्वारे मालमत्तेची मालकी विक्रेत्याकडून खरेदी घेणार पक्षाकडे हस्तांतरित होते, ह्यालाच खरेदी खत असे आपण म्हणतो। विक्री करार हा एक कायदेशीर दस्ता आहे। विक्री करार गरजेनुसार विविध नियम व अटी समाविष्ट करणे त्या खरेदी खतामध्ये हे गरजेचं आहे। विक्री करार हा मालमत्तेचे अधिकार मालमत्ता विक्री करणारास विक्री घेणाऱ्याचे नावावर हस्तांतरित करण्यासाठी सक्षम असतो। म्हणजे ज्यावेळेस आपण खरेदी खत हा दस्त करतो त्यावेळेस हा दस्त सक्षम आहे की एका व्यक्तीच्या नावावरनं ती मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करण्यासाठी खरेदी खत हा दस्त सक्षम आहे। तर आता आपण पाहणार आहोत की खरेदी खत ज्यावेळेस आपण नोंदणी करतो तर त्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागतात। तर शेत मिळकतीचे खरेदी खत किंवा बिनशेत मिळकतीचे खरेदी खतकामी दस्त सर्वसाधारणपणे सारखेच आहेत। म्हणजे जरी आपण शेतजमीन जरी घेत असू किंवा बिना शेतजमीन जरी घेत असू, त्याच्यासाठी खरेदी खताचे जी कागदपत्र लागतात ती शक्यतो सारखीच आहेत। तर पहिला आहे की मिळकतीचा सातबारा उतारा, यात निवासी अथवा व्यावसायिक मालमत्ता खरेदी करावयाची असल्यास सिटी सर्वे असेल तर त्याचा उतारा, ग्रामपंचायत किंवा नगरपंचायतीचा उतारा हे तपासणं गरजेचं आहे। पहिलं मिळकतीचा सातबारा उतारा तपासणं हे गरजेचं आहे। दुसरं आहे मिळकतीचे खाते उतारा, तोही तपासणं, तोही खरेदी खताच्या नोंदणीसाठी आपल्याला आवश्यक आहे। तिसरं आहे मिळकत खरेदी घेणारा व खरेदी देणारा यांचे आधार कार्ड, पॅन कार्डची झेरॉक्स व पासपोर्ट साईज फोटोज आपल्याला खरेदी खत करताना लागतात। पाचवं आहे मिळकतीच्या चतुर्सीमा स्पष्ट करणारा दाखला किंवा नकाशा। ज्यावेळेस आपण खरेदी खत करतो त्यावेळेस मिळकतीच्या चतुर्सीमा आपल्याला स्पष्ट असणं गरजेचं आहे व त्याचा दाखलासुद्धा लागेल किंवा नकाशासुद्धा लागेल। दाखला असेल किंवा नकाशा असेल तर आपल्याला चालतं। तर नंतर आहे की मालकीची 6ड नोंद असणं गरजेचं आहे। भरणा चेक RTGS किंवा DDने दिलेले असल्यास त्याची झेरॉक्स कॉपी, म्हणजे जर तुम्ही एखाद्या खरेदी घेणाऱ्याने पेमेंट जर चेकने केलेलं असेल, RTGSने केलेलं असेल, DDने केलं असेल तर त्याची झेरॉक्स कॉपी ही खरेदी खताबरोबर जोडणे हे गरजेचं आहे।
किंवा त्याचा उल्लेखही खरेदी खतामध्ये करावा. सोसायटी अगर इतर वित्तीय संस्थांचा बोजा कमी झाला असले तर त्याचा नीलचा दाखलासुद्धा त्याच्याबरोबर जोडणे गरजेचं आहे. म्हणजे पहिलं जर तुम्ही जमीन विकायच्या अगोदर जर तुमच्यावर कुठला बोजा असेल, म्हणजे तुम्ही कुठलं लोन काढलेलं असेल आणि मग ते खरेदी देण्याच्या अगोदर तुम्ही ते नील केलेलं असेल तर नीलचा दाखलासुद्धा खरेदी खताबरोबर जोडणे गरजेचं आहे आणि खरेदी खतामध्ये त्याचा उल्लेख असणेही गरजेचं आहे. सरकारी बाबी नसल्याचा दाखला सुद्धा लागेल. त्याच्यानंतर खरेदी देणार यांनी खरेदी दस्त नोंदविण्याकामी अथवा खरेदी देण्याकामी नसलेल्या अधिकृत इसमाच्या लाभात केलेल्या मुखत्यारपत्राचे दस्ताची प्रमाणित प्रतही लागेल. त्याच्यानंतर आहे सक्षम प्राधिकरणाचे मिळकत बिनशेती केल्याची परवानगी लागेल. नंतर सक्षम प्राधिकरणाने मंजुरी केलेल्या मिळकतीचे लेआउट प्लॅन्स. नंतर सक्षम प्राधिकरणाची बांधकाम परवानगी. नंतर मालमत्तेच्या मालकाचे मालकी दर्शविणारे सर्व आवश्यक दस्तऐवज, म्हणजे एखाद्या मालकाचे मालकी दर्शवणारे सर्व काही दस्त असतील तर तेही खरेदी खत करते कामी आवश्यक आहेत. त्याच्यानंतर आहे मिळकतीची बिनशेती कर व इतर कर भरलेल्याच्या पावत्या. म्हणजे ज्यावेळेस आपण खरेदी खत करतोय, एखाद्याच्या नावावर जमीन हस्तांतरित करतोय, त्यावेळेस आपण कर पूर्ण भरलेला आहे याच्याही पावत्या खरेदी खताच्या वेळी आपल्याला लागतात. त्याच्यानंतर आहे खरेदी दस्तात 2 ओळख देणार यांचे ओळखपत्र. म्हणजे आपण साक्षीदार म्हणून 2 जणांच्या सह्या घेतो, त्यांचीही ओळखपत्र म्हणजे पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल किंवा त्यांचे पासपोर्ट साईज फोटो असतील हेही असणं आवश्यक आहे. वेळोवेळी नोंदणी खात्यामार्फत व शासनामार्फत परिपत्रकान्वये नमूद केलेले कागदपत्र त्याच्याबरोबर जोडणे गरजेचं आहे. खरेदीपूर्वी साठेखत करारनामा झालेला असल्याची त्याची पावती व सूची क्रमांक 2ची प्रमाणित प्रत. म्हणजे आपण खरेदी खतापूर्वी साठेखत जे करतो त्याचीही प्रमाणित प्रत असणे खरेदी खतावेळी आवश्यक आहे. तर आता आपण पाहणार आहोत की खरेदी विक्रीच्या व्यवहारातील महत्त्वाचे घटक कोणकोणते आहेत. जेव्हा आपण खरेदी खत करतो त्यावेळेस त्याच्यात महत्त्वाचे घटक कोणते आहेत. तर पहिला आहे जमीन विक्री करणारा, जमिनीचा मालक, जमीन मालमत्ता खरेदी घेणार, खरेदीदार इसम, जो जमीन घेणार आहे तो, जो जमीन विकत घेणार आहे तो आणि विकत देणार आहे तो, हे दोघंही महत्त्वाचे घटक आहेत. तिसरं आहे जमिनीची ठरलेली किंमत, म्हणजे दोघांमध्ये खरेदी खत करता वेळी जी ठरलेली किंमत आहे तीही महत्त्वाचा घटक आहे खरेदी खतामध्ये. नंतर चौथा आहे जमिनीच्या खरेदीबाबत प्रत्यक्षरित्या होणारा नोंदणीकृत व्यवहार हाही महत्त्वाचा घटक आहे. नंतर खरेदी खतात नंतर आपण पाहणार आहोत की खरेदी खताचे दस्तात समाविष्ट करावयाच्या कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत की ते खरेदी खतामध्ये समाविष्ट करणे गरजेचेच आहे. तर पहिला आहे दस्ताचे शीर्षक, दस्त नोंदणीची तारीख, वेळ, ठिकाण हे त्यामध्ये असणं आवश्यक आहे. दुसरा आहे दस्तातील पक्ष, म्हणजे जो मिळकत खरेदी घेणार आहे तो, खरेदी देणार आहे तो, त्याची नावे, एकत्र कुटुंबाची वडिलोपार्जित मिळकतीत पुढील पिढीस जन्मता हक्क प्राप्त होतो, त्यामुळे मिळकत विक्रीकामी कुटुंबातील मुले, मुली, पत्नी व यांना संमती देणारं म्हणून समाविष्ट करणे गरजेचे आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वडिलोपार्जित जमीन जर विकत घेत असाल तर त्याच्यातल्या प्रत्येक पिढीची मुली असतील, पत्नी असेल, त्यांची संमती असणे आवश्यक आहे. तिसरं आहे मालमत्तेचे वर्णन असणे खरेदी खतामध्ये आवश्यक आहे. चौथा आहे मालमत्तेची विक्री करणारा संपादन इतिहास मार्ग त्याच्यामध्ये समाविष्ट लिखित असणे आवश्यक आहे. पाचवा आहे मिळकतीची शासकीय किंमत व आपापसात खरेदी व्यवहाराची ठरलेली किंमत हेही समाविष्ट करावे. सहावा आहे मिळकतीचे निर्वधपणाचे अभिवाचन व त्याप्रमाणे दस्त. सातवा आहे मिळकतीची कब्जा व हस्तांतरणाचा मजकूर. आठवा आहे मिळकतीच्या किंमतीचा भरणा, म्हणजे आगाऊ पेमेंट जे आपण केलेलं आहे त्याचेही प्रत असणे, त्याच्यामध्येच नोंद असणे खरेदी खतामध्ये की एवढं
ॲडव्हान्स पेमेंट दिलेलं होतं हेही नमूद असणे गरजेचं आहे. खरेदी दिवशी द्यावयाचे भरण्याचं म्हणजे ज्या दिवशी आपण खरेदी खत करू त्यावर दिवशी राहिलेली रक्कम आपण जी देणार आहे त्याचाही उल्लेख खरेदी खतामध्ये असावा. मिळकतीचे मालकी हस्तांतरण झाल्याचा मजकूर हे महत्त्वाचे घटक त्या खरेदी खतामध्ये असणे आवश्यक आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की खरेदी खत म्हणजे काय, किंवा खरेदी खतामध्ये कोणकोणते महत्त्वाचे घटक आवश्यक आहे, किंवा मग खरेदी खता व्यवहारातील कोणकोणते महत्त्वाचे घटक आहेत, किंवा कोणकोणत्या गोष्टी नमूद करणे गरजेचं आहे, हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. जर आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.